माझ्या मुलीच्या मागे लागून त्रास का देतो म्हणून 21 वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे। माझ्या मुलीच्या मागे लागून त्रास का देतो म्हणत 21 वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे। शेख अराफत शेख मेहमूद असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे। ही घटना हदगाव शहरातील खुदब्रुनगर जिनिंगजवळ शुक्रवार दि. सायंकाळी 7:30 वाजताच्या सुमारास घडली। मुबीनाबी शेख मेहमूद रा जिनिंगजवळ खुदब्रुनगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हदगाव पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे। या घटनेतील एकूण 15 संशयित आरोपींवर गुन्हा दाखल झाला। 10 जणांना पोलिसांनी अटक केली तर 5 जण फरार आहेत। मृताच्या आईने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार हदगाव शहरातील खुदब्रुनगर येथे 2 दिवसांपूर्वी आमच्या मुलीपासून दूर राहा अन्यथा तुला ठार मारू अशी धमकी दिली होती। दरम्यान शुक्रवारी दि. सायंकाळी 7:30च्या सुमारास मृत शेख अराफत घराजवळ बसलेला होता। जेवणासाठी त्याला घरी बोलविल्यानंतर तो घरी जात असताना संशयित आरोपी राम्या संभा काळे, साहेबराव काळे, कृष्णा काळे, जिजाबाई मस्के, प्रियंका काळे, वत्सला काळे, ओमकार काळे यांनी माझ्या मुलास सर्वांनी घेरून माझ्या मुलीच्या मागे लागून त्रास का देतो, आमच्या मुलीवर वाईट नजर का ठेवतो, तुला सांगूनही तू ऐकत का नाहीस, तुला आता आम्ही ठार मारतो असे म्हणून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। त्यानंतर रम्या, पम्या, साहेबराव काळे, कृष्णा काळे, संजय खांजवडे यांनी चाकू काढून मुलावर वार केले। त्याला वाचविण्याचा प्रयत्नही केला, मात्र इतर जण त्यास सातत्याने मारहाण करत होते। जखमी अवस्थेत त्यास इतरांच्या मदतीने हदगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, परंतु पुढील उपचारार्थ विष्णुपुरी, नांदेड येथे हलविले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला।